बाळांनो, आता इथं मेथड वेगळे आहे, म्हणजे आपल्याला एक्स किंवा वायची किंमत काढायची, दुसऱ्या इक्वेशनमध्ये भरायची. आता बघा, पहिल्यांदा तुम्हाला दोन इक्वेशन देणार, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. मग 1 मध्ये एक्स किंवा वायची किंमत काढा, ती 2 मध्ये भरा, किंवा 2 मध्ये एक्स किंवा वायची किंमत काढा, ती 1 मध्ये भरा. त्यालाच काय म्हणायचं, सबस्टिट्यूशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. एक्स किंवा वाय दोघांपैकी एकाची किंमत काढायची, इतर साईडला भरायची, त्यातल्या त्यात इक्वेशनमध्ये भरायची नाही. काय सांगतोय का बा, इक्वेशन नंबर 1 घेतलं, इक्वेशन नंबर 2, मग 2 मध्ये मी वायची किंमत काढलेली, ही किंमत 2 मध्ये भरायची नाही, गणित चुकणार. 2 मध्ये किंमत काढली, त्याला 3 नंबर दिला आणि ती किंमत 1 मध्ये भरायची. आता इक्वेशन घेतो व्यवस्थित बघा. सोल्यूशन 8x plus 3y is equal to 11. इक्वेशन नंबर 1. 3x minus y is equal to 2. इक्वेशन नंबर 2. आता तुम्ही इक्वेशन 1 मध्ये किंमत काढा किंवा 2 मध्ये किंमत काढा. आणि किंमत कशी काढायची, जेणेकरून छेद नसावा, म्हणजे कुणाची किंमत काढायची, ज्याचा सहगुणक कोइफिशियंट 1 असेल. इथं वायचा सहगुणक 1 आहे म्हणून वायची किंमत काढली. इथं जर एक्सची किंमत काढली, 3 जाऊन भागायला लागल, छेदात किंमत येईल, अपूर्णांकात गणित येईल. गणित थोडंसं अवघड राहील, तरी सुद्धा त्याचं उत्तर येतं, उत्तर चुकत नाही. काही वेळेला तसं जर गणित आलं तरी मी सुद्धा तुम्हाला ते गणित सोडवून देतो, दाखवतो, तिथं सुद्धा नियम व्यवस्थित बघायचं. 3y मायनस वाय इज इक्वल टू, हे प्लस आहे, त्याला पलीकडे नेलं मायनस 3x प्लस 2. ही आलेली किंमत बघा. आता आपल्याला वायचं साइन कोणतं पाहिजे, प्लस पाहिजे. ज्याची किंमत काढायची आहे त्याचं साइन प्लस असावं लागतं. मग याचं साइन प्लस करायचं असेल तर सर्वांची साइन बदलायची, सर्वांना आरक्षण द्यायचं, एकट्यालाच चिन्ह बदलायचं नाही. मग आता वायचं चिन्ह प्लस केलं तर या प्लस मायनसचं प्लस होणार, जिथं प्लस असेल तिथं मायनस करा, मायनस असेल तिथं प्लस करा, -2. ही किंमत आली आपल्याला वायची किंमत. मग इक्वेशन नंबर 3 दिलं, ही आलेली किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये भरायची. पुट y इज इक्वल टू 3x मायनस 2 इन इक्वेशन 1. 1 मध्ये 1 नंबरचं इक्वेशन लिहून घ्यायचं, 8x प्लस 3y इज इक्वल टू 11. वायची किंमत दिलेली आहे, वायच्या ठिकाणी भरायची. 8x प्लस 3 इंटू वाय, वायची किंमत किती आली, कंस टाका. समजा तुम्ही कंस नाही टाकला तर गणित चुकणार. कसं चुकणार सांगतो, 3 फक्त इथं गुणाकार करणार तुम्ही, 3 इथं चुकून तसंच राहील, गणित चुकलं पुढं. म्हणून एकापेक्षा जास्त टर्म असतील तर ब्रॅकेट टाकायचा. 8x प्लस 3x इंटू 3 मीन्स 9x मायनस 3 दुनी 6 बरोबर 11, 9 आणि 8 17x बरोबर हे 11 अधिक 6 बरोबर चिन्हाच्या अलीकडे मायनस आहे, त्याला पलीकडे नेलं, प्लस 17x इज इक्वल टू 17, x इज इक्वल टू 17/17. x इज इक्वल टू 1. आता ही आलेली किंमत आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये भरायची, कारण 1 नंबरला आपण 3 नंबरची किंमत काढलेली आहे बा 2 नंबरच्या इक्वेशन मधून. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. 3 नंबरचे इक्वेशन 3x
y इज इक्वल टू 3x मायनस वाय. तीन नंबरचं इक्वेशन ते इक्वेशन दिलेलं आहे. y इज इक्वल टू 3x मायनस 2, 3 इंटू x, x इज इक्वल टू 1 मायनस 2, 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. म्हणजेच आपल्याला x ची किंमत 1 आणि y ची सुद्धा किंमत एकच आलेली आहे. कॉपी केलेलं आहे बाळगते. x is equal to 1 and y is equal to 1. ती किंमत एक मध्ये भरली. एक नंबरची इक्वेशन y ची किंमत 3 त्रिक 9, 3 दुनी वजा 6 अधिक 6 17 17. एक किंमत 3 मध्ये भरली. 3 नंबरची इक्वेशन 3 1 3, 3 एक 2 गेला, 1 राहिला. अगदी व्यवस्थित उत्तर लक्ष ठेवा.